राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादच्या सिल्लोडमधून बसेस सोडण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास 25,000 शिवसैनिक आणि 1,000 बसेस मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। ते यावेळेला औरंगाबादच्या सिल्लोड या ठिकाणाहून टिपलेली ही ड्रोनच्या माध्यमातली दृश्य आपण यावेळेला पाहतोय। तर यावेळेला असलेली ही सर्व गाड्यांची गर्दी ही केवळ आणि केवळ दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। 25,000 शिवसैनिकांनी मुंबईकडे कूच केलेली आहे। 1,000 बसेस या आता मुंबईकडे रवाना होत आहेत आणि सिल्लोड या ठिकाणाहून जवळपास 25,000पेक्षा जास्त शिवसैनिक हे शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी त्या ठिकाणाहून निघत असतानाची ही टिपलेली दृश्य आपण बघतोय। तर जालन्यातूनही शिंदे समर्थक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जालन्यामधून हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांचा फौज फाटा जो आहे तो उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाल्याचा आपण यावेळेला बघतोय। त्यावेळेला दोन्ही दृश्य आहेत, एक आहेत ती म्हणजे सिल्लोड या ठिकाणची, दुसरी आहेत जालना या ठिकाणाहून, कारण थेटपणे जालन्याहून देखील मोठ्या संख्येने गाड्या रवाना होताना दिसतात। एरवी रस्त्यावरचं चित्र हे वेगळं असतं, मात्र यावेळेला निमित्त ठरलेलं आहे ते ट्रॅफिक जॅमचं नसून दुसरीकडे जो दसरा मेळावा यंदा मुंबईमध्ये पार पडणार आहे त्या दिशेने निघालेले हे सर्व शिवसैनिक आपण यावेळेला पाहतोय। तर जालन्यातूनही जय्यत तयारी करण्यात आली होती शिवसैनिकांना मुंबईच्या दिशेने धाडण्यासाठी, तर दुसरीकडे औरंगाबाद सिल्लोड या ठिकाणची देखील दृश्य आपण यावेळेला पाहतोय। स्वतः अर्जुन खोतकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अर्जुनजी, जालना असू दे, सिल्लोड असू दे, दोन्ही ठिकाणची दृश्य खरं तर आम्ही यावेळेला प्रेक्षकांना दाखवतोय। यंदाचा दसरा मेळावा खरं तर प्रतिष्ठेचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। किती मोठ्या संख्येने शिवसैनिकांची हजेरी असणार आहे मुंबईत? आता आम्ही जालन्याहून जवळपास 1,000 फोर व्हीलर घेऊन निघालेलो आहेत। बरं, आणि आमचं टार्गेट होतं 30,000, पण तो एवढे नाही होणार। 20,000 आमचे जालन्याहून लोक येतील। बरं बरं, जालन्याकरांचा देखील तेवढाच प्रतिसाद दिसतोय, मात्र या तयारीसाठी लागलेला वेळ आणि उद्या मिळणारा प्रतिसाद कशा प्रकारचा असेल अर्जुन खोतकरजी? कारण यापूर्वी अब्दुल सत्तारांनी देखील ज्यावेळेला सिल्लोड या ठिकाणून मोठ्या प्रमाणात गाड्या पाठवल्या त्यांचाही अंदाज आहे 25,000 ते 30,000 शिवसैनिक हे दसरा मेळाव्यासाठी हजर असतील। अर्जुनजी, आपल्यासोबत येणाऱ्या शिवसैनिकांची एकूण संख्या, त्यांची राहण्याची सोय या संदर्भातलं नियोजन आपण कसं केलेलं आहे अर्जुनजी? आम्ही गाड्याची व्यवस्था केलेली आहे सर्व लोकांची, कार्यकर्त्यांनी सर्वांची। आणि तिथं मी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बुक केलेला आहे। बरं, 5,000 लोकांची तिथं राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आहे। आणि तिथं 5,000 लोक झोपू शकतील एवढ्या प्रकारची रात्रीची व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे। मला असं वाटतं की आमचे कार्यकर्ते जमिनीवर झोपणार आहेत, ते 5 10 झाले तरी एका ठिकाणी झोपतील। बरं, पण जालन्याहून तुम्ही सुरुवात केलेली आहे, तिथून निघायला मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी कितीसा वेळ आपल्याला लागणार आहे? आणि त्याचबरोबर जे शिवसैनिक तुम्हाला यावेळेला ऐकतायत शिंदे गटाचे, त्यांना काय आवाहन कराल की कायदा सुव्यवस्था असेल, गर्दी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे, तर एकंदरीतच डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये आज काही आवाहन करणार आहात का न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून? अर्जुन खोतकरजी, माझी खरं तर विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यावं। गाड्या घेऊन आपण या ठिकाणी जातो, तर सेफ्टी ही खूप महत्वाची आहे आणि ती सेफ्टी आपण या ठिकाणी बाळगली पाहिजे। आणि कुठेही शांततेला गालबोट लागू नये अशा प्रकारचं वर्तन सैनिकाचं असलं पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती। बरोबर आहे। दसरा मेळाव्याला हजेरी लावणं आपल्यासाठी जरी नवीन नसलं तरी देखील यंदा जे विचार ऐकण्यासाठी कान आसुसलेले आहेत शिवसैनिकांचे, कुठल्या मुद्द्यांचा उद्या समावेश असू शकतोय असं वाटतंय अर्जुन खोतकर? मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आणि आता पक्षप्रमुख म्हणून जेव्हा ते बोलतील त्यावेळेस ते पक्ष म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्याला एक चालना देतील किंवा ऊर्जा देतील। आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा ज्या भूमिकेत बोलतील त्यावेळेस निश्चितपणे राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार या सर्व घटकाला त्यांच्याकडून न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि मला असं वाटतं की हे विकासात प्रमुख नेतृत्व आहे आणि डॅशिंग आहे, जे बोलतात ते करतात अशा प्रकारचं नेतृत्व माननीय एकनाथभाई शिंदेंचं आहे। आणि त्यांच्या कामावरती सर्वांना विश्वास आहे, ते निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या जनतेला दिलासा देतील अशा प्रकारचं चित्र मला दिसतं। धन्यवाद। न्यूज 18 लोकमत बरोबर आपण बोललात त्यासाठी। शिंदे समर्थक नेते अर्जुन खोतकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले होते। जालन्यामधून त्यांच्या सोबत निघालेल्या गाड्यांचा ताफा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार 4,000 गाड्या आणि जवळपास
25,000 शिवसैनिक आपण त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेला घेऊन येत असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. खरं म्हणजे जो बाळासाहेबांच्या विचारांचा जो मेळावा आहे, लोक उत्सुक आहेत. सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांची एवढी तिकडे येण्याची ओढ आहे, त्यामुळे तुम्हाला हे चित्र उद्या दिसेल. स्पष्ट आहे कोण कोणाच्या बरोबर गेलाय आणि कोणाला कोणाची आवश्यकता आहे. सिल्लोड शहरातून पूर्ण 500 गाड्या, छोट्या 500 गाड्या. मी 500ची अपेक्षा केली होती, पण आता 1000 गाड्या चालल्या आहे. अजूनही कार्यकर्ते गाड्या मागू लागले, परंतु एसटी महामंडळाकडे गाड्या नाही, कुठे प्रायव्हेट गाडी भाड्यानेही मिळत नाही. अशा पद्धतीने मला असं वाटतंय का बीकेसी मैदानावर सिल्लोडचे लोक 2 वाजेपर्यंत 30,000 लोक, मी पहिले 25ची अपेक्षा केली होती, परंतु फुलंब्री आणि कन्नड हे मिळून अजून 5,000 30,000 लोक निश्चित राहतील. सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलेलं आहे की येताना सगळ्यांनी जपून आलं पाहिजे, येताना सुरक्षितरित्या आलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे. त्याचं आमच्या पुरतं मर्यादित सांगायचं झालं तर कुठं कुठं बसेसचं पार्किंग होणार आहे, कुठं कुठं 4 व्हीलरचं पार्किंग होणार आहे, हे सगळं आता आम्ही दुपारी जाहीर करणार आहोत. आणि म्हणून संयम राखून खरं विचारांचं सोनं बाळासाहेबांचे जे आहे ते लुटण्यासाठी बीकेसीवर शिवसैनिकांनी यावं, हे आम्ही ऑलरेडी आवाहन केलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची दक्षता देखील आम्ही परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो.